तर आज मी बनवते अंड्याची रस्सा भाजी बनवते. तर आता जरा वेगळ्याच पद्धतीने बनवते. तर आमच्या भागात बघा अंड्याची रस्सा भाजी अशी बनवते ती वेगवेगळ्या पद्धतीनं. तर खोबरं वाळकं खोबरं घालून पण असं कोरडा मसाला घालून पण बनवते ती. आणि इकडे मी आज बनवलेले ओला नारळ घेऊन नारळाचं दूध केलेलं आहे. तर आता कांदा पण चांगला बारीक चिरून घेतलाय. त्यात जिरे मोहरीची फोडणी पण टाकलेले, खडा मसाला पण टाकून घेतला मस्तपैकी. आता तर आता इकडे अंडी सोलून ठेवली ती. आणि इथे धना पावडर आहे, आपली चटणी आणि चिकन मसाला पुडी घेतलेले ते आता टाकून देते. एक टोमॅटो घेतला चांगला मस्तपैकी, टोमॅटोची सालबील काढून चांगली आता खिसून घेतला टोमॅटो. आणि कांदा पण किती बारीक असा चिरलेला आहे मस्तपैकी. तर खूप छान आणि टेस्टी लागते. आणि आलं आणि लसूण त्याचे पण आता मसाला करून टाकलेला आहे. तर आता मला टाकायचं आहे नारळाचं दूध. तर नारळाचं दूध टाकून आता चांगलं आता 5 मिनिटं आता मिक्स करून आता घटमुट असं करते. मग तर आता झाकून ठेवते, म्हणजे आपला कांदा चांगला आता दुधामध्ये नारळाच्या शिजतोय. तोपर्यंत इकडे आता अंडे फ्राय करून घेते हळद आणि मीठ टाकून. तर आता मसाला पण चांगला भाजलाय, आता तेल सुटले मस्तपैकी. आता अंडे टाकून घेते. तर मी बघा आता अंडी टाकून घेतली, ती कशी ग्रेव्ही झाली आता मस्तपैकी आता. आणि कांदा पण आपला चांगला शिजलाय. तर आता आपल्याला जर सुक्क खायचं असेल तर सुक्क पण खायला येतं असं. आणि जरा रस्सा भाजी जर करायची असेल तर रस्सा भाजी पण करायला येते. तर आता ह्याच्यात मी कढीपत्ता टाकलेला आहे थोडा, आणि भरपूर अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. तर आता झाकून ठेवते 5 मिनिटं. आणि चांगला आता अंडी पण आणि मसाला पण शिजतोय. मग थोडस मला आता पाणी ओतायचं आहे, आता पाणी ओतून घेते. तर अशी अंड्याची रस्सा भाजी बनवली की खूप छान लागते, आणि मुलं आणि सगळेच आवडीने असे खाते ते. तर आता मी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे, आणि घटमुट आणि भाजी बनते गरम पाणी ओतलं की. तर आता मला लय काही रस्सा नाही करायचा, असा थोडाच असा करायचा आहे, त्याच्यामुळं झाकून ठेवते. तर ओल्या नारळाची अंड्याची रस्सा भाजी कोणाकोणाला आवडते सांगा कमेंट मध्ये. मस्तपैकी बनवलेले. आणि असंच व्हिडिओ बघत बघत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे असं रोज वेगवेगळं असं व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर कशी काय झाली आपली अंड्याची रस्सा भाजी, जरा वेगळ्याच पद्धतीनं बनवली. आणि गावरान रस्सा भाजी पण अंड्याची मला बनवता येते, तर ती दुसऱ्या व्हिडिओ मध्ये टाकलेली आहे. तर आज वेगळी जरा बनवली. तर आमच्या भागात अशा वेगवेगळ्या अंड्याच्या रस्सा भाजी बनवते त्या, वेगवेगळ्या भाज्या अशा असते त्या. आता झाकून ठेवते मस्तपैकी आता. तर आता झाली आता आपली अंड्याची रस्सा भाजी बनवून. आता मस्तपैकी चपात्या पण मी बनवून घेतल्या त्या, आणि किचन पण सगळा क्लीन करून घेतला, भांडी बिंडी सगळे घासून घेतले. तर आता भाजी आपली शिजली आहे. तर या सर्वांनी जेवायला मस्तपैकी. खूप छान टेस्टी अंड्याची रस्सा भाजी, काहीतरी वेगळं. तर चला तर मग बाय. आता शिजलंय आता आपलं कालवण, मसाला सगळा शिजला की आपली भाजी शिजली म्हणून समजायची. तर बाय.